गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्याकडे येऊन गेलो होतो आपल्यापैकी बरीच जण त्याच वेळेला दरवेळी तुम्ही प्रवेश करणार. आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे. आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आला. भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो भेसळीचा कार्यक्रम तुला मान्य आहे का? जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी सोतांड माजवलेलं आहे, हे हिंदुत्व माझं नाही, माझं हिंदुत्व वेगळं आहे. काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुंडे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले. आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार गुंडे आहे यांना महाराष्ट्र आपल्या ताचेखाली घ्यायचे. त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे. हा आता जास्त काही बोलत नाही, कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होते. सगळ्यात आता बोललो तेव्हा सभेत काय बोलणार, पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण काल जे बाजार गुंडे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार गुंडा. आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा. हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते जबाबदारी टाकतोय. कारण वैजापूर हा आपला मतदारसंघ. मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतो की वाणी साहेब आज आपल्यात नाहीये, पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेले, त्यांना मी खास धन्यवाद देतो. आणि ज्या वाणी साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता, गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना साजरा धरला होता की वाणी साहेब आपणच तिकडे हक्कदार आहात, आपण तिकडे उमेदवार म्हणून उभे राहा. मला म्हणाले की उद्धवजी आता खूप जण नवीन माणसाला पुढे आलो. आता त्यांना काय कल्पना की असं गद्दारी केलं, तर या गद्दारी काढून पुन्हा आपली निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा ही एक तुमच्याकडनं अपेक्षा करतो. तुमच्यावरती मी जबाबदारी देतो. पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच, पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.